देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा देव आहे ना, तो इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की बायबल सांगतं की त्याच्या तळ हातांवरती, आपला तळ हात आहे, याच्यावर जर पाणी ओतलं, 2-4 थेंब टाकले तर लगेच पाणी खाली गळून जाईल, हातातून पडून जाईल. पण त्याचा हात एवढा मोठा आहे की सगळे समुद्र त्याच्या तळ हातावरती मावू शकतात, एवढा त्याचा मोठा हात आहे. तो किती महान परमेश्वर आहे, किती मोठा परमेश्वर आहे. आणि अशा महान परमेश्वराच्या चरणाशी आपण आलेलो आहोत, ज्याने आपल्या हाताने तुम्हाला आणि मला घडवलं. शब्द बोलत गेला आणि जग घडत गेलं. सगळ्या विश्वातल्या गोष्टी त्या परमेश्वराने फक्त अवघ्या शब्दाने, त्याच्या शब्दाला किंमत आहे, तो बोलत गेला आणि त्या गोष्टी घडत गेल्या. एवढा तो महान परमेश्वर आहे. आज आम्हाला हा आनंद वाटणं गरजेचं आहे की एवढ्या मोठ्या परमेश्वराची आम्हाला ओळख झाली आहे. इतक्या मोठ्या परात्पर देवाच्या चरणाशी आम्ही आलो आहोत. मग ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाकडे पाहतो तर आम्ही बऱ्याच वेळा असं आम्हाला वाटतं की माझं जीवन एवढं म्हणावं तसं चांगलं नाही आहे, मी काही एक सर्वसाधारण व्यक्ती आहे, मी लहान व्यक्ती आहे, मी काय एवढा मोठा नाही, असा आम्ही स्वतःचा विचार करतो आणि कितीतरी वेळा निराश होतो. माझा पगार लहान आहे, माझं घर लहान आहे, माझ्याकडे चांगले कपडे नाही आहेत, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. आणि असं म्हणून आम्ही ना स्वतःला कमजोर समजतो. तुमच्याकडं कुठल्याही गोष्टी कशाही असो, पण तुमच्याकडं मोठा देव आहे याचा अर्थ तुम्ही आशीर्वादित आहात. तो परमेश्वर तुमच्याकडे आहे याचा अर्थ तुम्ही आशीर्वादित आहात. बरं, आता ज्या मोठ्या इतक्या महान परमेश्वराची तुम्ही सेवा करता, तो परमेश्वर तुम्हाला शून्यवत असं राहू देणार नाही. आमेन, हालेलुया. तो तुमच्या जीवनात भरभरून आशीर्वाद ओतल्याशिवाय राहणार नाही. बरं, आता ज्यावेळेस आम्ही हा विचार करतो देव मोठा आहे, त्या देवाची मला ओळख झाली आहे, तो देव मला मोठे आशीर्वाद देणार आहे, तो देव माझ्यासाठी मोठ्या आणि अद्भुत गोष्टी करणार आहे, मग त्या परमेश्वराकडे येताना आम्ही एक गोष्ट करायची. ती गोष्ट म्हणजे आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विश्वास योग्य राहिलं पाहिजे. आमेन, हालेलुया, बोलो यीशु मसीह की. आपल्या बारामतीचे लोक चांगले, पण मुंबईत काही ठिकाणी चप्पल जुनी झाली की लोक चर्चला जातात. पुढचं बोलायला लावू नका मला, समजदार को इशारा काफी आहे. पावसाळा आला, छत्री पाहिजे तर चर्चला लोक जातात, आहे की नाही? कोणाचं काही पण उचलू शकतात. रस्त्यावर आम्हाला कळालंय की आत्ता ती मावशी गेली आहे आणि तिच्या पिशवीतून तिचं पाकिट पडलंय, त्या पाकिटाला हात लावायचं धाडस आमचं झालं नाही पाहिजे. किती मिळतील त्याच्यातून? शेकडो नाही तर हजारो, त्याच्या पुढं तर मिळणार नाही. पण आमचा देवाबरोबरचा एकनिष्ठतेचा प्रवास एकदम खरा आणि चांगला असला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विश्वास योग्य राहिले पाहिजे. लहान लहान गोष्टीमध्ये आम्ही देवाबरोबर विश्वास दाखवला पाहिजे. जे लोक लहान गोष्टीत विश्वास योग्य नाही, देव त्यांच्या जीवनात मोठे चमत्कार करत नाही. मी परत सांगेन, तुम्ही असं म्हणू शकत नाही मी छोट्या छोट्या चोऱ्या करायचो आणि देवाने मला आशीर्वादित केलं, मी छोटे छोटे खोटे बोलायचो आणि देवाने मला आशीर्वादित केलं, मी छोटे छोटे पाप करायचो आणि देवाने मला आशीर्वादित केलं. असं होऊ शकत नाही. तुमच्या जीवनात जर तुम्ही मोठ्या आशीर्वादाची अपेक्षा करता तर आज लहान लहान गोष्टीमध्ये देवाचं गौरव करायला सुरुवात करा. लहान लहान गोष्टीविषयी जे विश्वास योग्य राहतील, लहान लहान गोष्टीमध्ये जे दाखवतील की परमेश्वरा या सर्व गोष्टींमध्ये मी तुझ्याशी एकनिष्ठ राहिलो, देव स्वर्गाचे द्वार उघडेल आणि तुम्हाला तो मोठे आशीर्वाद दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमेन. लूक याचा 16वा अध्याय आणि यातलं 10वं वचन आपण वाचू. लूक 16 आणि 10. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे. आता ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनात लहान लहान गोष्टी बोलतो, म्हणजे कसं असतं की ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला एखादी गोष्ट देऊन आशीर्वादित करतो तर आम्ही त्या गोष्टींनी भारावून जाता कामा नये. एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला आशीर्वाद परमेश्वराने दिला तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही गर्क होता कामा नये.
देवाने मोबाईल दिला याचा अर्थ असा नाही की रात्रंदिवस तुम्ही मोबाईल बघावा. घरामध्ये देवाने टीव्ही दिला याचा अर्थ असा नाही की तुम्ही रात्रंदिवस टीव्हीच बघितला पाहिजे. ज्या वेळेस तुमच्या जीवनात आशीर्वाद येतात, परंतु कुठलाही आशीर्वाद आल्याच्या नंतर आम्ही त्या आशीर्वादात टिकून राहणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्न पडलं, काय पडलं? स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्या व्यक्तीने पाहिलं, समजा मे महिना आहे, कडक ऊन आहे आणि सगळेजण म्हणतात पाऊस कधी येईल, आणि ह्या व्यक्तीला रात्री स्वप्न पडलं की उद्या पाऊस पडणार आहे, आणि मग तो व्यक्ती 2-3 लोकांना सांगतो मला माहीत नाही पण मला असं रात्री स्वप्न की पडलं की पाऊस पडणार आहे, आणि बरोबर दुसऱ्या दिवशी जर पाऊस पडला, हालेलुया, तर त्या व्यक्तीशी देव स्वप्नाद्वारे बोललेला आहे. आमेन. मग आता ती गोष्ट झाली, मग ती विसरून जायची, सोडून द्यायचं, आणि बस देवाने माझ्या जीवनात एकदा काम केलं होतं, 10 वर्षापूर्वी मला स्वप्न पडलं आणि मग तिथं पाऊस पडला. एक चमत्कार झाल्यावर तिथंच आम्ही थांबता कामा नये. एक लहान गोष्टीचा चमत्कार तुम्ही पाहिला तर देवाला सांगायचा अजून एक असा चमत्कार कर, अजून माझ्याशी स्वप्नाद्वारे बोल. एक चमत्कार जर आरोग्याचा झाला तर देवाला सांगा की तू अजून एक चमत्कार कर, कारण की आमच्या देवाकडे एवढा मोठा साठा आहे आशीर्वादाचा की तो देव कधी थांबत नाही. जो व्यक्ती लहान लहान गोष्टीमध्ये देवाला विसरत नाही त्या व्यक्तीवरती देवाचा आशीर्वाद उतरून येतो. मत्तयाचं पुस्तक 25वा अध्याय, मत्तय 25 आणि यातील 14 पासून ते 30 पर्यंत वचन आहेत, पण थोडी वचनं आपण त्यातली वाचूया. मत्तय 25वा अध्याय 14 पासून पुढे वाचतो, ऐका. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलवून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, दुसऱ्याला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, एक मालक आहे आणि त्याला 3 दास आहेत. किती दास आहेत? 3. आता त्याने काय केलं की पहिल्या दासाला त्याने 5,000 रुपये दिले. किती हजार? 5. दुसऱ्या दासाला त्याने किती हजार दिले? 2,000. आणि तिसऱ्या दासाला त्याने किती दिले? 1,000 दिले. पहिल्या दासाला त्याने 5,000, दुसऱ्याला 2,000, तिसऱ्याला 1,000 दिले, आणि हा जो मालक आहे तो परदेशी निघून गेला. आता हा मालक परत येणार होता हे त्याच्या दासांना माहीत होतं, आणि ज्यावेळेस आपला मालक परत येईल त्यावेळेस तो आम्हाला विचारणार की तुला मी जे पैसे दिले होते त्याचं तू काय केलं. आणि हा विचार त्या तिघांच्या मनात पण होता. ज्याला 5,000 दिले मालकाने, त्याने ते 5,000 घेतले, त्याच्यावर त्याने जाऊन त्याने व्यापार केला आणि त्याने 5,000चे 10,000 केले. किती केले? 5,000चे 10,000 केले. दुसऱ्याला ज्याला 2,000 दिले होते त्याने 2,000चे 4,000 केले. तिसऱ्याला ज्याला 1,000 दिले होते त्याने 1,000चे काहीच नाही केले, कारण त्यांनी काय केले की ते 1,000 घेतले, जमिनीत खड्डा केला आणि त्याने ते पुरले त्या ठिकाणी, खड्ड्यामध्ये त्याने ते दफन करून ठेवले. आता त्या पैशाचं काही झाड येणार होतं? त्याच्या मनात हा विचार आला की जर माझा मालक परत आला आणि आहेत 1,000 रुपये ते पण जर गेले तर माझा मालक काय मला सोडणार नाही, आणि म्हणून त्याने ते फक्त 1,000 रुपये जे मिळालेत ते त्याने जमिनीत पुरून ठेवले. त्याचा काही वापर केला नाही ना, त्याच्यावर काही व्यवसाय केला नाही, काहीच केलं नाही. आता मालक परत आला. मालक ज्यावेळेस परत आला, मालकाने त्या ठिकाणी विचारणा केली तिघांना, सेवकांनो या इकडे. आले तिघं पण. काय केलं? मी तुम्हाला पैसे देऊन गेलो होतो, 5,000 दिले, 2,000 दिले, 1,000 दिले, पैसे वाटून गेलो, लक्षात आहे ना? हो हो लक्षात आहे. काय केलं? पहिल्याला विचारलं, 5,000 दिले, काय केलं? मालक म्हणे मी व्यवसाय केला, व्यापार केला मी, आणि मी या 5,000चे 10,000 केले, घ्या हे तुमचे 10,000. वा वा वा. दुसऱ्याला विचारलं काय केलं? तो म्हटलं 2चे 4 केले मी, डबल केले मी, 2,000चे 4 केले. आणि ज्या वेळेस या दोन्ही दासांनी, पहिल्या 2 दासांनी आपले पैसे वाढवले, त्याच्यामध्ये त्यांनी उन्नती केली, ज्यावेळेस मालकाने ऐकलं. या ठिकाणी मत्तय 25 आणि 21 मध्ये दोघांसाठी काय शब्द आहेत? 25वा अध्याय, मत्तय 25 आणि 21 वचन. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा,
तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. आमेन. तू थोडक्या विषयी विश्वासू राहिला. मी 5,000 दिले होते, मी 2,000 दिले होते, मी जे दिले ते थोडे होते, पण आता तू आपल्या धन्याबरोबर सहभागी हो, आनंदात सहभागी हो. आता मी तुझी नेमणूक पुष्कळ गोष्टींवरती करणार आहे. तिसऱ्या दासाला विचारलं, बाबा रे तुझं काय झालं, तुला किती दिले होते? 1,000 दिले. आता तू काय केलंस बाबा, 1,000 दिले? तो म्हटला काय नाही, जमिनीत पुरून ठेवले हे घ्या तुमचे जसेचे तसे. त्याच्यात कमी झाले नाही, त्याच्यात वाढवले पण नाही. आणि मग मालक चिडला आणि मग त्या भरपूर अशा सुंदर गोष्टी दिल्यात. पण थोडक्यात मी आपल्याला सांगेल, मालकाने सांगितलं याला बाहेर फेकून द्या अंधारामध्ये, याला आग्नीत टाकून द्या, याला नरकात टाकून द्या. अशा प्रकारचा त्याच्यावरती न्याय ओढावला. आता इथं वास्तविक पाहता मालक आपला स्वर्गीय देव आहे. हालेलुया. आणि ती दिलेली ठेव काय आहे, दिलेल्या गोष्टी काय आहेत, कुठला पैसा देवाने दिलाय, कुठलं धन दिलेलं आहे. देवाने मंडळीत प्रत्येक व्यक्तीला त्याचे कृपादान दिलेले आहेत. हालेलुया. जो आशीर्वाद देवाने तुम्हाला दिला आहे, त्या आशीर्वादात नुसतं टिकून शांत एक ठिकाणी बसून राहू नका. जे तुमच्या देवाने तुम्हाला दिलं आहे त्याच्यात रोज वाढ झाली पाहिजे. जर तुम्हाला बायबलचं एक वचन पाठ आहे, आयुष्यभर म्हणू नका मला एक वचन पाठ आहे, आयुष्यभर म्हणू नका मला एक अध्याय माहित आहे. ज्याला जे दान देवाने दिलेलं आहे, जी कृपा परमेश्वराने दिली आहे, त्याच्यामध्ये वाढ आणि उन्नती झाली पाहिजे. हालेलुया. मुर्दे असतात त्यांची वाढ होत नाही. एकदा माणूस मेला, त्याचे केस, नख, शरीर वाढत नाही. माणूस मेल्यावर वाढ होत नाही. वाढ कोणाची होते? जिवंताची वाढ होते. कोणाची? मोठ्याने बोलू नका, सैतान ऐकल, हळूहळू बोला. वाढ कोणाची होते? जिवंताची वाढ होते. तुम्ही जिवंत असलात तर तुमची वाढ होते. येशूचं जीवन आपल्यामध्ये, आपली वाढ झाली पाहिजे. जे आहे ते घट्ट धरून राहा. मंडळी लहान असली तरी विश्वास योग्य राहा. खिशात पैसे नसले तरी विश्वास योग्य राहा. प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये विश्वास योग्य राहा. ज्या वेळेस तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत विश्वास योग्य राहता, त्यावेळेस तुम्ही देवाच्या अंतःकरणाला मोठा आनंद देता. त्यावेळेस तुमच्या परमेश्वराच्या मनामध्ये मोठा आनंद होतो आणि तुमचं जीवन तिथून पुढे आशीर्वादित व्हायला सुरुवात होते. आज आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहणं गरजेचं आहे. आज आम्ही आमच्या जीवनाकडे पाहणं गरजेचं आहे. देवाने आमच्यावर काय जबाबदारी दिली, ती जबाबदारी आम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. प्रत्येक व्यक्तीला देवाने जबाबदारी दिली आहे. जसं देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, आम्ही त्याचं शरीर आहोत. आम्ही मंडळीतले लोक आहोत. परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. नाक देवाने उगाच ठेवलं का? दिसण्यासाठी ठेवलं फक्त? त्याचं एक काम आहे, श्वास घेण्यासाठी, सुगंध घेण्यासाठी. डोळे देवाने उगाच ठेवले का? डोळ्याचं पण काहीतरी काम आहे ना. काय काम आहे? ऐकण्याचं काम आहे डोळ्याचं, बरोबर की नाही? पाहण्याचं काम आहे. कानाचं काय काम आहे? ऐकण्याचं काम आहे. हाताचं काम आहे काहीतरी उद्योग करण्याचं. पायाचं काम आहे चालण्याचं. शरीरातल्या अवयवांना काम दिलेलं आहे. मंडळीत येऊन निष्क्रिय बसायचं नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? एकदा ना काय झालं ना, स्मिथ विगलवर्स नावाचे खूप एक सामर्थ्यवान सेवक आहेत. रविवारच्या सकाळी त्यांना चर्चला जायचं होतं आणि खूप पॉवरफुल देवाचे दास होते. 27 मुर्दे उठले त्यांच्या सेवेत. खूप अद्भुत दास. चर्चला निघाले सकाळी आणि आपल्या चर्चचे जेवढे लोक आहेत ना, एक ठिकाणी गर्दी करून उभे होते. चर्चचे सगळे लोक एक ठिकाणी गर्दी करून उभे होते एका घराच्या बाहेर. आणि ते जाता जाता विचारले, अरे काय चला चर्चचा टाइम झाला, काय करते तुम्ही, चला चर्चला. ते म्हणे नाही, ते ब्रदर वारलेत, आम्हाला इथं थांबावं लागेल. म्हणले कोणते ब्रदर? ते नाही का आपल्या चर्चचे ब्रदर. म्हणले सारखा बाजूला. आत गेले आणि त्या ब्रदर जो मेला होता त्याचं प्रेत डायरेक्ट खांद्यावर घेतलं. चला सगळेजण चर्चला. बोला येशू मसीह की. गेले चर्चमध्ये. माग खुर्ची होती, खुर्चीवर बसवलं ते डेड बॉडीला आणि सगळ्यांना बसायला लावलं. बसा चर्चमध्ये. तर मुडदा बसला. हालेलुया. स्मिथ विगलवर्स म्हटले, जेव्हा मी म्हणेन हालेलुया, काय बोलले? जेव्हा
मी म्हणेन हालेलुया, मुर्दे पण म्हटले पाहिजेत हालेलुया. काय बोलले ते? जेव्हा मी म्हणेन हालेलुया, मुर्दे पण म्हटले पाहिजेत हालेलुया. आणि मुर्दा डायरेक्ट म्हणला हालेलुया, उठूनच उभा राहिला. बोले येशू मसीह की. असा उत्साह आमच्यात पाहिजे. आमचा उत्साह कुठे आहे? पिक्चरकडे उत्साह आहे. आमचा उत्साह कुठे आहे? नटण्यात आणि तयारी करण्यात उत्साह आहे. चर्चला लेट का झाले? एक दिवस कमी मेकअप करून टाकला. म्हणजे बहिणीलाच बोलत नाही बरं का, आमचे बंधू लोक काय माग नाही आहेत. हालेलुया. एक एक गोष्टीसाठी, एक एक कारणासाठी आम्ही लेट येतो चर्चला, उशीर लावतो. देवाच्या भेटीसाठी आम्ही उत्सुक झालं पाहिजे. हालेलुया. एवढं विश्वास योग्य पाहिजे आम्ही की सगळ्यात पहिलं वेळेच्या आत आम्ही मंदिरात देवाच्या उभं राहिलं पाहिजे. बाकीचे कामं सगळे नंतर. आधी मी माझ्या देवाच्या भेटीला जाणार आहे. रात्रंदिवस नाही राहत आपण चर्चमध्ये. आम्हाला जो वेळ दिलाय त्या वेळेचा आम्ही सन्मान केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो विश्वास योग्य आहे, परमेश्वर त्याला मोठ्या आणि महान गोष्टी दाखवतो. 1000 दिले, पुरून ठेवले, काय झालं त्याचं? पुरल्यानंतर ना त्याची वाढ झाली ना, उन्नती झाली ना, काही फायदा झाला? पुरून ठेवले, जसेच्या तसे राहिले. जी आध्यात्मिक कृपादानं देवाने तुम्हाला दिलेली आहेत त्याचा वापर केला पाहिजे. आज तुम्हाला येशू मंडळीत दिसलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. कोण दिसलं पाहिजे? कोण दिसलं पाहिजे मंडळीत? दिसतोय तुम्हाला येशू? मला दिसतोय. तुम्ही ऐकताय चर्च? आज आमच्या डोक्यात एक फिक्स आयडिया झाली. येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसलाय आणि मग तो दिसला पांढऱ्या झग्यामध्ये म्हणजे येशू. येशू अजून वेगळ्या प्रकारे एक दिसतो. ऐकताय तुम्ही चर्च? हा, येशू ख्रिस्त मस्तक आहे, मंडळी त्याचं शरीर आहे. ज्या वेळेस आम्ही मंडळीकडे पाहतो, आम्हाला मंडळीत ख्रिस्ताचं शरीर दिसलं पाहिजे. आम्हाला आमच्या चर्चमध्ये प्रभूची उपस्थिती दिसली पाहिजे. ज्या वेळेस ना आम्हाला असं वाटतं की मला देवाची सेवा करायची, मला देवाची सेवा करायची. म्हणजे काय देवाची सेवा म्हणजे काय? तुम्हाला वाटतं इथे एक सिंहासन मोठं आणून ठेवलं जाईल, येशू त्याच्यावर बसेल आणि मग येशू तिथं बसल्यावर त्याच्या पायाजवळ बसू, त्याचे पाय दाबू आणि मग त्याची सेवा करू? नाही, ही देवाची सेवा नाहीये. तो सेवा करून घेण्यासाठी आला नव्हता, तो सेवा करण्यासाठी आला होता. त्याची सेवा कशी करणार? ज्या वेळेस तुम्ही मंडळीची सेवा करता त्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराची सेवा करता. आणि ज्या वेळेस तुम्ही देवाच्या लोकांची सेवा करता त्यावेळेस तुम्ही देवाला आनंद देता. ती खरी देवाची सेवा आहे. इथं हे सतरंजा टाकणं म्हणजे येशूची सेवा आहे. किती लोक आमेन म्हणतील? बोला येशू मसीह की. कुणासारखं बनायचंय? मातीत ज्याने संपत्ती पुरून ठेवली. आता माती काय आहे? हे शरीर मातीचं आहे ना. मग ह्या शरीरात दफन करून ठेवल्या जातात गोष्टी. आयडिया ती चांगली, बिझनेस करण्याची, सेवा करण्याची, शिक्षणाची, खूप गोष्टी मनात येतात. पण काही लोक नुसतं दाबून ठेवतात आतच. मला असं वाटतंय करायला पाहिजे. मग कुठं धाड भरली करायला? कर ना, उठ आणि कर. जर देव प्रेरणा देतोय तर ती गोष्ट आम्ही केली पाहिजे. सैतानाने प्रेरणा देणारे लोक काय गप्प बसतात काय? ज्या लोकांना सैतान प्रेरणा देतो, उठ आणि दारू पी, अख्खा परिवार थांबवायचा प्रयत्न करतो. पप्पा जाऊ नका, तो म्हणतो मरा तिकडं, मी जाणार. एखाद्याने आमच्या सारख्याने अडवलं, पिऊ नका ब्रदर, ते म्हणतात तुझ्या बापाची पितो का? धन्य ते लोक आफट आहेत. पाप करणाऱ्याला तुम्ही थांबवू शकत नाही. अरे मग ज्या देवाची आम्ही सेवा करतो त्या देवाचं काम करताना आम्ही सुद्धा असं केलं पाहिजे की आम्हाला कोणीच अडवणूक करू शकणार नाही. आज आम्हाला लहान लहान गोष्टींमध्ये विश्वास योग्य राहायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला विश्वास योग्य राहायचं. कधी असं समजू नका की कोणी मला पाहत नाहीये. आमचा स्वर्गीय बाप आमच्याकडे पाहत असतो. प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक घडामोडीमध्ये, प्रत्येक दिवसामध्ये आम्ही प्रभूला गौरव दिला पाहिजे.
प्रत्येक क्षणामध्ये आम्ही देवाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत जे फेथफुल विश्वासयोग्य राहतील, परमेश्वर त्यांची बहुतांवरती नेमणूक करणार आहे. जे 2 दास ज्यांनी दिलेल्या गोष्टीला त्यांनी वाढवलं, त्याच्यामध्ये अधिक उन्नती केली, त्यांना परमेश्वराने आशीर्वादित केलं. देव देताना नेहमी रॉ मटेरियल देतो. ऐकते का तुम्ही चर्च? कच्चा माल देतो तुम्हाला. देवाने कधी ऐकलं का टेबल खुर्च्या बनवून दिल्या किंवा काय? नाही. स्पीकर वगैरे देवाने बनवले का? हे माणसांनी बनवलेत. देवाने फक्त खनिज संपत्ती दिली, देवाने झाडं दिली, लाकडापासून माणसाने वस्तू तयार केल्या. देव नेहमी काहीतरी तुमच्या हातात देतो आणि तो तुम्हाला बुद्धी देतो काहीतरी मोठ्या गोष्टी करण्यासाठी. जी देव आम्हाला प्रेरणा देतो त्यामध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे. ज्या परमेश्वरापासून आलेल्या गोष्टी त्याच्यात आम्ही टिकून राहिलं पाहिजे. लहान गोष्टीविषयी विश्वासयोग्य राहा. बायबलमध्ये एक राजा होऊन गेला, इस्रायलचा पहिला राजा. सगळ्यांनी म्हणा शाऊल. शाऊलाला ज्यावेळेस राज्यपदी अभिषेक करण्यात आला किंवा तो राजाच्या स्थानावरती बसण्याच्या आधी, बायबल सांगतं 1 शमूएल 9 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, 1 शमूएल 9 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी सांगितली. शाऊल ना त्याच्या बापाची गाढवं सांभाळायचं. काय सांभाळायचं? बोला. गाढवं सांभाळायचं. आणि बायबल सांगतं की त्याची जी बापाची गाढवं होती ती गाढवं हरवली होती. काय हरवली होती? गाढवं. पहिला राजा इस्रायलचा, त्याला गाढवं सांभाळता आली नाही. बापाने त्याला गाढवं सांभाळायला सांगितली होती, पण त्या शाऊलाची गाढवं हरवली होती. आणि गाढवं शोधत 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 तो फिरत होता. बायबल सांगतं, इथं स्पष्ट लिहिलं वचनामध्ये, ज्याला गाढवं सांभाळता येत नाही असा माणूस राजा झाला. कळतं तुम्हाला मला काय म्हणायचंय? ज्याला जनावरच सांभाळता आली नाहीत त्याला राज्यपदी बसण्याची संधी मिळाली. इस्रायलचा दुसरा राजा कोण होता शाऊला नंतरचा? दावीद राजा. सगळ्यांनी म्हणा दावीद. पहिला राजा शाऊल, दुसरा राजा, तिसरा राजा शल्मोन, तिसरा राजा शल्मोन. पहिला राजा शाऊल, दुसरा राजा दावीद. आता शाऊलाची गाढवं हरवली होती त्याच्या बापाची. आणि दावीद बघा कसा राजा आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की दावीद 1 शमूएल 17 अध्याय 34 ते 37 वचनामध्ये, 1 शमूएल 17 अध्याय 34 ते 37 वचनामध्ये, जसा शाऊल गाढवं सांभाळणारा होता तसा दावीद काय सांभाळायचा? मेंढपाळ होता. तो मेंढपाळ होता, मेंढरं सांभाळणारा मेंढपाळ होता. 2 वेळा, एकदा सिंहाने एकदा अस्वलाने हल्ला केला, पण स्वतःच्या जीवाची बाजी लावून आपल्या मेंढरांचा दाविदाने बचाव केला. दोन्ही गोष्टी आहेत बघा. जुन्या करारामधलेच दोन्ही राजे आहेत. एक राजा शाऊल आहे ज्याला मेंढरं ज्याला गाढवं सांभाळता आली नाही, आणि दुसरा राजा दावीद आहे की त्याने मेंढरांची चांगली काळजी घेतली. आता ह्या 2 गोष्टींवरतीच ठरलेलं आहे चांगला राजा कोण होणार. ज्याने लहान गोष्टींमध्ये विश्वासयोग्यता दाखवली, ज्याने लहान लहान गोष्टींमध्ये विश्वासयोग्यता दाखवली, त्या दाविदाचं राज्य देवाने प्रबळ केलं. किती लोक आमेन म्हणतील? ज्याची गाढवं नीट त्याला सांभाळता येत नाही त्याला काय देश सांभाळता येणार आहे? लहान गोष्टीत तो विश्वासयोग्य राहिला नाही, पुढे जाऊन त्याला मोठ्या गोष्टी पण जमल्या नाही. दावीद लहान गोष्टीत विश्वासयोग्य राहिला, देवाने त्याचा मोठा वापर करून घेतला. आज आम्ही घरात शिस्त लावली पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हे लेकरं लहान आहेत ना, लहान लेकरं म्हणजे वह्यांसारखी आहेत. कशी आहेत? वह्यांसारखी. मोठे झाले का पुस्तकं बांधतात. त्या वहीमध्ये खाडाखोड चालते, पुस्तकात खाडाखोड करता येत नाही. त्यांना आत्ता वळण लावायचं. बालपणीच लेकरांना अशी शिस्त लावायची का त्यांना देवाचं भय कळालं पाहिजे. बालपणातच लहान लहान गोष्टीत त्यांना शिकवायचं योग्य आणि अयोग्य.
दुसऱ्याचं पेन्सिल खोड रबर मुलगा चोरून घरी आणतो ना, आई म्हणती शाब्बास, बँड वाजल येत्या दिवसामध्ये. तो नाही त्याने मोठे मोठे दरोडे टाकले येत्या दिवसात, तर तिथून पुढं लक्षात ठेवा माझे शब्द. ज्या वेळेस लेकरू चुकतं त्यावेळेस तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे. बालपणापासून त्यांच्यावर सुसंस्कार केले पाहिजेत. लेकरं झोपेतून उठतात, एवढा लाड आई बापांचा, अरे काय करायचं तो लाड? लाडाची व्याख्याच आपल्या लोकांना कळालेली नाहीये. लेकरं ज्यावेळेस झोपेतून उठतात त्यांना पहिलं सांगायचं, तुझ्या अंथरुणाच्या तू घड्या घाल. चादर घेतलीस ना अंगावर, घाल घडी. तो येत नाही म्हणतो, त्याला म्हणायचं शिक, हे बघ अशी धरायची, अशी पलटी मारायची. ज्या लेकरांना बालपणी अंथरुणाच्या घड्या घालता येत नाही, मोठं झाल्यावर त्यांच्या जीवनाची घडी बसत नाही. माझे शब्द थोडे ऐकायला जड वाटतील, पण कान उघडे ठेवून ऐका, हीच सत्य परिस्थिती आहे. बालपणात जे संस्कार लेकरांवरती तुम्ही घडवता, छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना विश्वास योग्यता शिकवता. ते लेकरू सांगतं, आई मी वाण्याच्या दुकानातून हे घेऊन आलो, त्यांनी 4 रुपये एक्स्ट्रा दिले. ओठ, चल परत देऊन येते. खोटं बोलून आणलंस तू, चल देऊन ये परत. ते लेकरू जातं आणि 4 रुपये आले का आमच्याकडे वेगळाच आनंद असतो. हा शाबास, अरे वा वा वा, काय हुशार लेकरू आहे, 4 रुपयाचा फायदा केला, क्या बात आहे. आता तूच जायचं बरं का दरवेळेस दुकानात. पुढच्या वेळेस बघ 100 बिंबर आणता आले तर बरं होईल. तो मग घोटाळेबाजच बनणार, तो गडबडच करणार तो आयुष्यात. त्याला कधीच शिस्त लागणार नाही. आज आमच्या लेकरांना वळण लागणं गरजेचं आहे. शाऊलाला बापाची गाढवं नाही सांभाळता आली, त्याला देश पण नाही सांभाळता आला. दाविदाला मेंढरं सांभाळता आली आणि म्हणून परमेश्वराने त्याची नियुक्ती केली, त्याला सगळ्या इस्रायलला चांगलं सांभाळता आलं. देवाने साधं अभिवचन नाही दिलं, दाविदाचं राजासन मी कायम स्वरूपी युगानुयुगासाठी स्थापित करणार आहे. आणि त्याच वंशातून येशू ख्रिस्त आला पुढं. ही परमेश्वराची दया आहे. आणि त्याच दाविदाच्या राजासनावर बसून शेवटी येशू ख्रिस्त संपूर्ण जगाचा न्याय करणार आहे. काय अभिषेक आहे, काय कृपा आहे देवाची. इतका मोठा मान त्या दाविदाला मिळाला का? लहान गोष्टींबद्दल तो विश्वास योग्य होता. आम्हाला डायरेक्ट मोठ्या गोष्टी पाहिजेत. इथं पाया खणला नाही, देवाला सांगतो 5वा माळा बांधून दे. अरे काय हवेत बांधायचं 5वा माळा? इथं राहायला घर नाही आणि लोक प्रार्थना करतात, देवा मला हेलिकॉप्टर दे. अरे हेलिकॉप्टर घेऊन काय तुझ्या घरातला पंखा बंद पडला का? हवा घ्यायला पाहिजे. टप्प्याटप्प्याने पुढे जा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मोठ्या गोष्टी देवाला मागू नका असं मी म्हणत नाही. सुरुवात लहान गोष्टीपासून करा. संडे स्कूल घ्या, लहान मुलांना शिकवा, आपल्या आजूबाजूच्या लेकरांना एकत्र करा, त्यांना वचन सांगा. तुम्हाला परमेश्वर तिथून वाढवायला सुरुवात करणार आहे. जसजशी आपली उन्नती होत जाईल, मला खूप मोठं देवासाठी आराधक बनायचं, पण कसं बनणार? डायरेक्ट तुम्ही एखाद्या उच्च स्थानावर नाही जाऊ शकत. तुम्हाला टप्प्याटप्प्याने प्रार्थनापूर्वक लहान लहान गोष्टीत विश्वास योग्य राहणं गरजेचं आहे. मालकाने दिलेले 5,000 2,000 वाढवले, तसे आज जी कृपादानं आम्हाला मिळालेत त्याचा वापर आम्ही देवाच्या राज्यासाठी केला पाहिजे. घर आहे, देवासाठी वापरा. काही ज्ञान दिलंय, टॅलेंट दिलंय, काही हुशारी दिली, देवासाठी वापरा. जेही तुमच्याकडे कलागुण दिलेत ते परमेश्वराच्या राज्यासाठी वापरा, चांगलं करण्यासाठी वापरा, हित करण्यासाठी वापरा. कोणाचा अहित करू नका. आणि मग बघा परमेश्वर तुम्हाला किती भरभरून आशीर्वाद देतो. तुम्ही म्हणाल बास झालं देवा, देव म्हणाल नाही अजून घ्यावं लागेल. हालेलुया. मावणार नाही, पुरणार नाही असे आशीर्वाद तुमच्याकडे येतील. एवढी बरकत तुम्हाला मिळेल, ईडीवाले तुमच्या मागं लागतील. हालेलुया. ते म्हणतील एवढा पैसा आला कुठून? तुम्ही म्हणणार माझ्या देवाने मला दिला. हालेलुया. ते म्हणते देव कसा पैसा देतो? त्याला तुम्ही म्हणाल बस मी तुला सांगतो, तू काम धंदे सोडल आणि बायबल वाचत बसल. ऐकताय तुम्ही? असं देवाचं सामर्थ्य आहे. याचा अनुभव घेऊन बा. लहान लहान गोष्टीमध्ये बेईमानी करू नका. आमेन. हालेलुया. ज्या वेळेस येशू ख्रिस्त डोंगरावरती प्रवचन करतोय आणि प्रवचन करत असताना त्या गलिल समुद्राच्या जवळ प्रवचन चालू आहे आणि मग खूप वेळ लोकांनी वचन ऐकलं.
आपल्या इकडे लोक अर्धा तास 1 तास वचन ऐकलं का लगेच चुळबुळ चालू करतात, पण त्या लोकांनी दिवसभर वचन ऐकलं, भूक लागली त्यांना. आणि मग असा विचार आला की यांना जाऊ द्यावा. आता प्रभूची इच्छा होती त्यांना जाऊ द्यायचं नाही जेवल्याशिवाय, पण जेवण तर नाही. आता प्रभू शिष्यांना विचारतो तुमच्याकडे काय आहे. मग कुणी सांगितलं इथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ फक्त काय जेवण त्याच्याकडं, 5 भाकरी 2 मासे. मत्ती 14 अध्याय 17-18 वचन. मत्ती 14 17 आणि 18 वचन. ते त्याला म्हणाले, आमच्या जवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. तो म्हणाला, ते इकडे माझ्या जवळ आणा. केवळ 5 भाकरी आणि 2 मासे, केवळ. अशा देवाकडे तुम्ही आलायत की जो केवळचं पुष्कळ करणारा परमेश्वर आहे. तुम्ही म्हणता केवळ, तुम्ही काय म्हणता, केवळ 5 भाकरी 2 मासे. तो म्हणतो पुष्कळ झालं, 5,000 मी जेवण देतो. तुम्ही म्हणणार माझ्याकडे केवळ एवढंच शिक्षण आहे देवा. देव म्हणतो बस झालं, त्याच्यात मी तुला उभं करणार आहे. तुम्ही म्हणता माझ्याकडे फक्त हेच आहे, फक्त तेच आहे. प्रभू म्हणतो लहान गोष्टीमध्ये विश्वासू योग्य राहा, मी तुला मोठ्या गोष्टी दाखवणार आहे. देवा मी एवढाच शिकलोय, माझं घरच एवढं आहे, माझा पगारच एवढा आहे, माझं हेच तेवढं आहे, हे असं आहे आणि ते तसं. आज नंतर त्या गोष्टी बोलायचं बंद करा. जे आहे त्यात मी संतुष्ट आहे, कारण माझ्या देवावर माझा विश्वास आहे की माझा परमेश्वर केवळच पुष्कळ करणार आहे. जे माझ्याकडे देवाने दिलेलं आहे त्यावरती देव आशीर्वाद देणार आहे. माझ्या जीवनावरती देवाचं सामर्थ्य येत आहे. आज नंतर मी स्वतःला कमजोर समजणार नाही. आज नंतर मी दुःखी होणार नाही. आज नंतर मी टेन्शन मध्ये राहणार नाही, कारण मला माहित आहे माझ्याकडच्या गोष्टी थोड्या आहेत, पण माझा देव मोठा आहे, माझा देव सामर्थ्यवान आहे, माझा देव प्रतापी आहे, माझा देव सामर्थ्याचा गड आहे. आज हा विश्वास अतूट रीतीनं आपल्या मनात जागृत झाला पाहिजे. आज आपल्या मनामध्ये ही भावना पक्की झाली पाहिजे. माझी सुरुवात कशी असो, माझा शेवट मोठा होणार आहे. माझी सुरुवात कशी असली तरी चालेल, लोकांनी मला तुच्छ लेखलं तरी चालेल, आज नंतर परमेश्वर माझं जीवन बदलणार आहे. अरे सख्या भावांनी योसेफाला खड्ड्यात टाकलं. भाऊ वरती आहेत, 11 भाऊ वरती आहेत आणि 1 भाऊ खड्ड्यात आहे. तो दिवस असा होता, सगळे योसेफाला असं बघत होते. भाऊ कुठे आहेत, खड्ड्याच्या बाहेर आहेत. आणि ते सगळे 11 भाऊ योसेफाला खड्ड्यात असं बघतायत. पण तो खड्ड्यात पडलाय ना, त्याला देवाने त्याचा हात धरलेला आहे. हालेलुया. भावांनी फेकलंय पण देव त्याला झेलायला तयार आहे. लोकांनी त्याला धिक्कारलंय पण प्रभू त्याच्या बरोबर आहे. मग काय आयुष्यभर तिथून पुढे भावांनी त्याला असंच बघितलं का, खड्ड्यात पडलेला, खाली पडलेला. एक दिवस आला, हे 11 भाऊ त्याला असं बघत होते, काय महान झालास तू. हालेलुया. मिसर देशाचा प्रेसिडेंट देवाने त्याला बनवलं. तो देव तुमचा आणि माझा देव आहे. प्रत्येक परिस्थितीत विश्वास योग्य राहा. कोण बघू न बघू तुमचा देव तुम्हाला बघतोय. कोणी पाहू न पाहू, तुमचं दुःख कोणाला दिसो न दिसो, पण देवाला तुमचं दुःख दिसतंय. तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तो तुमच्या बरोबर आहे. आज देवाकडे हाक मारण्याची वेळ आहे प्रियांनो. आज प्रभूमध्ये टिकून राहण्याची गरज आहे. मित्यानी लोकांना पळून लावायला तो एकटा गिधून आणि 300 लोक पुष्कळ झाले प्रियांनो, भरपूर झाले. 318 लोकांना घेऊन तो अब्राहम असा लढतो की 5 राजांना तो हरवून आला. देवाच्या प्रिय लोकांना जे थोडकं आहे ना त्याच्यात विश्वासू राहा. गल्ल्याताला मारायला मोठे मोठे पर्वतावरून मोठमोठे दगड आणायची गरज नाही. ते 5 गोटे आणले पण त्याच्यातलं 1 गोटा पुरेसा आहे. हालेलुया. ज्या गोष्टी तुम्हाला देवाने दिल्या त्याच्यामध्ये स्थिर राहण्याची गरज आहे. ज्या गोष्टी परमेश्वराने तुमच्या जीवनासाठी राखून ठेवल्यात त्या गोष्टीमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. 1 पितळी सर्प फक्त त्या खांबावरती टांगला. ज्यांना ज्यांना सर्पदंश झाला होता त्या सर्वांचं सर्पाचं ते विष उतरून गेलं. 1 फक्त तो खांब पुरेसा आहे. तसा 1 येशूचा वधस्तंभ पुरेसा आहे पापाचं विष आमच्या जीवनातून उतरण्यासाठी.
तो ख्रिस्त एकटाच पुरेसा आहे सैतानाचं मस्तक ठेचण्यासाठी. प्रभूचा एक स्पर्श त्या तिरडीला पुरेसा आहे, ज्या स्पर्शाने त्या विधवेच्या मुलाला उठवलं. एक शब्द पुरेसा आहे शताधिपतीच्या चाकराला बरं करण्यासाठी. एक शब्द बस, एक शब्द मात्र बोल प्रभूजी. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमचा विश्वास देवाकडं इतका अतूट असणं गरजेचं आहे. अरे एक देवदूताने 1,85,000 लोकांना एका रात्रीत मारून टाकलं. एक देवदूत, फक्त एक देवदूत. अख्खा देश, अख्खे देवाचे लोक विचार करतायत, एवढं मोठं सैन्य, एवढे वैरी आलेत, काय करणार आम्ही. एक देवदूत पाठवला, बस एका रात्रीत चित्र बदलून टाकलं. तो आमचा देव आहे, तो आमचा परमेश्वर आहे. तो चिन्ह चमत्कार करणारा, अद्भुत गोष्टी करणारा तो आमचा परमेश्वर आहे. गाढवाच्या एका जाभडाने 1000 लोकांना शमशोनाने मारलं. एक जाभड पुरेसं आहे, पुरेसं. एक काठी पुरेसी आहे तांबड्या समुद्राला दुभागण्यासाठी. एक झगा पुरेसा आहे यार्देनीला दुभागण्यासाठी. बऱ्याच वेळा आमच्या प्रार्थना अशा असतात, देवा मला गव्हर्नमेंट जॉब दे, मग मी तुझ्या कार्यात उभा राहील. देव म्हणतो आत्ता उभा राहा. नाही, आत्ता नाही जमत, गव्हर्नमेंट जॉब दिल्यावरच उभा राहील. आम्ही देवाला वायदे करतो, मुलगा दे देवा, तुला सोन्याचं आंगडं टोपडं दे. आणि मुलगा झाला, पोराचं नाव सोन्या ठेवून त्याचं आंगडं टोपडं देवाला देऊन टाकलं. दिलं की देवा तुला सोन्याचं आंगडं टोपडं. बहादर आहेत लोक. 2 कॉईन घेऊन चर्चला निघतील आणि म्हणतील एक माझ्या खाऊसाठी आहे आणि दुसरा देवाच्या दानासाठी आहे. आणि जाता जाता 1 कॉईन पडला, गटरीत गेला आणि देवाला म्हणतात देवा तुझा पडलाय, तू बघ कसा काढायचा आहे, हा माझा खाऊचा माझ्याकडे आहे. देवाच्या प्रिय लोकांना, आज आमच्या जीवनाकडे आज आम्ही बघूया आणि आज एक पक्का निर्णय घेऊया. दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण मी विश्वास योग्य राहणार. लोक माझ्याशी बोलतील ना, त्यांना दिसलं पाहिजे नाही हा सच्चा दास आहे, ही सच्ची देवाची दासी आहे, हिला खोटं आवडत नाही, याला खोटं आवडत नाही. एकदम खऱ्याने वागा. जीव गेला तरी चालेल पण खऱ्याने वागा. परमेश्वर आहे तुम्हाला सोडवायला. आमीन. ज्याला होली स्पिरिट, पवित्र आत्मा चालवतो तो माणूस खराच वागणार आहे. पवित्र आत्मा लाभलेला माणूस कधी लबाडी करत नाही. जे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवतो तेच मी आपल्याला सांगतोय. लहान गोष्टीत विश्वास योग्य राहा. आज नंतर आपल्या पास्टरांना भेटायचं आणि विचारायचं, पास्टर मी काय करू मला सांगा. चर्चमध्ये मी कुठली गोष्ट करावी मला सांगा. काय केलं पाहिजे, आपल्या मंडळीला अजून बळकट करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्त्रियांसाठी आपण मंडळीमध्ये काय केलं पाहिजे, लहान लेकरांसाठी काय केलं पाहिजे, तरुण अजून प्रार्थनेत वाढण्यासाठी काय केलं पाहिजे, जे लोक चर्चकडे येत नाहीत त्यांनी प्रभूकडे वळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. एवढे उपक्रम आमच्या चर्चमध्ये चालले पाहिजेत की त्याद्वारे अधिकाधिक देवाचा गौरव होईल. फक्त संडे टू संडे येऊ नका.